नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। गेले अनेक दिवस काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न विचारतात। राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभाची निवडणूक झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यामध्ये फार कमी महिन्यांचं अंतर असताना महाराष्ट्रातले मतदार अचानकपणे कसे वाढले म्हणून प्रश्न विचारणारा लेख लिहिला, पत्रकार परिषदा घेतल्या। त्यावर तात्काळ देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देऊन आणि मीडियाने त्याची जंगी प्रसिद्धी करून त्यावरती बोळा फिरवण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, राहुल गांधी प्रश्न विचारत होते, त्यांचा संशय वाढत चाललेला होता आणि त्याला कारणही तशीच होती। केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर बघा, पालघरमध्ये, चंद्रपूरमध्ये एका घरात काही 100च्या वरती एका घरात त्या माणसाला, त्या घरमालकालाही माहिती की माझ्याकडे 100, 100 काय 108 काय माणसं यांनी मतदार नोंदलेले, त्यालाही माहीत नाही। पालघरमध्ये असाच प्रकार झाला आणि अनेक ठिकाणी असे प्रकार होत आहेत। मग तुम्ही म्हणाल पूर्वीपासून हे होत आलेलं आहे, पण आज स्पेसिफिकली हे उघडकीस आणलं जातं। पालघरमध्ये बघा, एकाच महिलेचं 5-7 ठिकाणी नाव नोंदलेलं होतं। तेव्हा हे गैरप्रकार जसजसा शोध लागेल तसतशी माहिती उघड होईल आणि नीट काम केलं, रिसर्च केला तर हे गैरप्रकार उघडकीस येऊ शकतील। महाराष्ट्रात देखील अजितदादा पवार आणि या मंडळींनी काय काय उद्योग केले मी तुम्हाला सांगतो की शहाजी बापू पाटील यांच्या कारमध्ये कॅश सापडली होती, त्याचं काय झालं? इलेक्शनच्या काळामध्ये पुणे मध्यवर्ती बँक, त्याचं जे बारामतीच्या इथलं जे कार्यालय आहे, शाखा, ती उघडकीस ती उघडी ठेवून काय काय तिथे व्यवहार चालले होते त्याचंही पुढे काहीच झालं नाही। त्याच्या बातम्या आल्या पण पुढे काहीच झालं नाही। त्यासमोर काही होतच नाही का? आपल्याकडे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात यंत्रणा काहीही करत नाही। एक लाडकी बहीण योजना ही अंमलबजावणी करता यावी, नाहीतर पराभव होईल असं वाटत होतं। खुद्द एकनाथ शिंदे म्हणतायत की माझ्या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळेच आम्ही जिंकलो। याचा अर्थ ती जर योजना आलीच असती तर पराभव अटळ होता। आणि हा पराभव कसा मॅनेज केला गेला याच्याबद्दल अनेक कहाण्या आहेत। स्वतः राज ठाकरे म्हणालेले आहेत की लोकांनी आम्हाला मतं दिली त्यांनी, पण ती पडली नाही, EVMच्या मशीनमधनं ती पडली नाही, असं थेटपणे त्यांनी आरोप केला। राज ठाकरेंनी म्हणजे निवडणूक आयोगावरती अविश्वास व्यक्त केला। मग स्वायत्त संस्था आहे, घटनात्मक संस्था आहे असं म्हणायचं। घटनात्मक संस्था असली तरी कुठलीही संस्था, चांगली संस्था, तिचा बट्ट्याबोळ करतात हे भ्रष्ट विचाराची माणसं। सगळ्या यंत्रणांमध्ये ही अशा प्रकारची माणसं आहेत। सगळ्या यंत्रणांमध्ये वेगळ्या चालीची माणसं आहेत। आता तुम्हाला सांगतो, हरियाणामधली आणि महाराष्ट्रातली निवडणूक एकाच वेळी होती, पण यावेळी ती निवडणूक पुढे ढकलली महाराष्ट्रातली का? कारण तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचा अंमलबजावणी सुरू करायची होती। लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकायचे, त्याची जाहिरात करायची होती आणि मग मतं मिळवायची होती। तेव्हा ही निवडणूक, लोकसभेमध्ये तुम्हाला 31 जागा महाविकास आघाडीला मिळतात आणि विधानसभा निवडणुकीत पराभव होतो, इतका दारुण पराभव होतो। समजा पराभव झाला, इतका दारुण होईल पराभव की या 3 पक्षांना मिळून 230च्या वर त्यांच्या जागा आहेत आणि विरोधी पक्षाला जवळजवळ नामशेष झाला आहे। तिन्ही पक्षांना याचं आश्चर्य वाटलं। एखादी लाट असली तर समजू शकतो, पण लाट नव्हती ना। केंद्रामध्ये जर मोदींची ताकद कमी झाली, लोकप्रियता कमी झाली, तर महाराष्ट्रात असं कसं घडलं? 303 वरून 240 वरती जर आला भाजप, स्वबळावरती सरकार केंद्रात स्थापन करू शकत नव्हता, तर महाराष्ट्रात असं कसं घडलं? हे आश्चर्य आहे। आणि जसजशी माहिती उघडकीस येईल तसतसं यांची पंचायत होईल हे मी तुम्हाला सांगतो। फडणवीस कितीही मोठ्या तोंडाने बोलत असले तरीसुद्धा त्यांची सुद्धा पंचायत होऊ शकते, हे लक्षात ठेवा। पण आज
हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे निवडणूक आयोगाच्या सणसणीत कानफाटात मारलेली आहे सुप्रीम कोर्टाने. बिहारमध्ये विशेष मतदार याद्यांची पडताळणी सुरू आहे. त्याला SIR असं म्हणतात. आणि त्या पडताळणीमध्ये म्हणजे गेल्यावेळी ज्यांनी मतदान केलं होतं त्यापैकी 65 लाख मतदार गळालेले ही छाननी केली त्यानंतर गळालेले. भाजपला असं वाटतं की आपला यावेळी पराभव होणार. आपल्या बाजूने लाट नाही आहे, नितीश कुमारांच्या बाजूने लाट नाही आहे. अशा वेळी मग काहीतरी करामती केल्याशिवाय विजय मिळू शकत नाही. आणि त्या करामती करण्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने ही SIR पडताळणी सुरू केली आणि त्यातनं 65 लाख यादीतनं बाद केली. आता त्या यादीमध्ये जी होती त्यामध्ये 22 लाख ही जे मृत दाखवले, 36 लाखांचे शिफ्ट झाले होते, एका ठिकाणून दुसरीकडे शिफ्ट झाले, काही जण राज्याबाहेरसुद्धा गेले असतील. आणि 7 लाख ही दुबार नावं होती, म्हणजे डुप्लिकेट नावं होती, 2-2 ठिकाणी नावं होती, म्हणून ती गळाली असं सांगण्यात आलं. इतक्या मोठ्या संख्येमध्ये अचानकपणे म्हणजे मतदार किती असतील? बिहार महाराष्ट्रापेक्षा बिहारमधली लोकसंख्या कमी आहे, मतदार कमी आहेत. महाराष्ट्रात 48 लोकसभेचे मतदारसंख्या आहेत, 288 विधानसभेचे आहेत आणि बिहारमध्ये कमी आहेत आपल्यापेक्षा. तर अशामध्ये 65 लाख म्हणजे समजा धरा बिहारमध्ये 7 कोटी मतदार असतील, त्यामध्ये 65 लाख म्हणजे फार मोठी संख्या झाली आहे. एवढे मतदार अचानक गेले आणि यांचा हे असा प्रकारे भ्रम निर्माण करतात की हे सगळे रोहिंग्या आहेत, हे बांगलादेशी आहेत, हे तिकडनं घुसलेले आहेत, हे बेकायदेशीर आहेत. असं करून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला गैरसोयीचे मतदारसंघ आहेत, ज्या ठिकाणी पराभव होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणचे मतदार यादीमधनं वगळले का अशी शंका विरोधी पक्षांना आली. हे प्रकरण कोर्टात गेलं. त्यानंतर संसदेमध्ये रणकंदन गेले काही दिवस चालू आहे की या SIR बद्दल चर्चा व्हायला पाहिजे. मग किरण रिजिजू म्हणाले की नाही हे सगळं कोर्टात हे प्रकरण, कोर्टात प्रकरण असताना चर्चा होऊ शकत नाही. आणि मग पश्चिम बंगाल किंवा एखाद्या राज्याची सुद्धा चर्चा होऊ शकत नाही राज्यातल्या प्रश्नाची म्हणा असं सरकारचा दावा. चर्चा होऊनच दिली नाही त्याच्यावरती. आणि बिहार मोठं राज्य आहे, उत्तर प्रदेश महाराष्ट्रानंतरचं बिहार मोठं राज्य आहे. अशा राज्यामध्ये वाटेल ते प्रकार चालत असतील आणि निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने काही गोष्टी चालत असल्याचा संशय असेल तर मग लोकांनी दाद कुठे मागायची? न्यायालयात जातील, सगळे न्यायालयात जातील, पण संसदेमध्ये याची चर्चा नको आहे ना. पश्चिम बंगालमध्ये जे काही दंगली झाले असतील, गुन्हेगारी झाली असेल, तिथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाला होता, याची संसदेमध्ये चर्चा झाली ना. लोकसभेमध्ये मणिपूरची चर्चा झाली. मग बिहारमध्ये या प्रकरणाची SIRची मतदार याद्यांची जी काही पुनर्रचना झाली, फेररचना झाली, छाननी झाली, त्याची चर्चा का व्हायला नको? पण होऊन दिली नाही चर्चा. मंडळी कोर्टात गेली. मग कपिल सिब्बल असतील, अभिषेक मनु सिंघवी असतील, योगेंद्र यादव यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यात भाग घेतला आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कौतुक केलं त्यांचं की अतिशय विश्लेषणात्मक अत्यंत अभ्यासपूर्ण तुम्ही मांडणी केली म्हणून. ज्या योगेंद्र यादव यांना हे देशाचे शत्रू ठरवतात त्या योगेंद्र यादव यांचं सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी कौतुक केलं, हे आपण लक्षात घ्या. आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की हे 65 लाख जे आहेत त्यांची सगळी माहिती ही तुम्ही प्रसिद्धी माध्यमातून म्हणजे लोकांना कळेल अशा भाषेची वर्तमानपत्र म्हणजे लोकांच्या भाषेमध्ये मुख्यतः जी प्रसिद्ध होतात त्या भागातल्या प्रादेशिक भाषेमध्ये असतील किंवा मुख्य मोठ्या लोकप्रिय दैनिकामध्ये ती सगळी माहिती आली पाहिजे की किती नावं गेली, कुठे कुठे काय काय गेली आणि बूथ लेवलपासून ही माहिती त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. मग अगोदर सांगण्यात आलं होतं सरकार निवडणूक आयोगामार्फत की आम्ही दिलेली माहिती सगळीकडे उपलब्ध आहे म्हणून. कुठेही उपलब्ध नव्हती.
मग म्हणे की जिल्ह्याच्या वेबसाईट्सवरती वगैरे अशी माहिती आम्ही टाकू. अशा प्रकारची कुठलीही वेबसाईट, तशा प्रकारच्या वेबसाईट्स नाही आहेत. न्यायमूर्तींनी खोदून विचारलं की तुम्ही ही माहिती दिली आहे का? दिली आहे. आणि मग सांगत होते की नाही, ही माहिती जर दिली, ही गोपनीय माहिती आहे मतदारांची, ही देता येणार नाही म्हणून. वेगवेगळ्या प्रकारचा युक्तिवाद करून ही माहिती द्यायचीच नव्हती त्यांना. मग सांगण्यात आलं की जी काही वेबसाईट आहे, म्हणजे जे छाननीतनं बाहेर आलेले आहेत, जे मतदार, अधिकृत मतदार आहेत निवडणूक आयोगाच्या याच्यानुसार, त्या वेबसाईटवर त्यांची माहिती आहे. मग ती गोपनीय माहिती नाही. मग त्या ठिकाणीच, त्याच वेबसाईटवरती जर ही माहिती तुम्ही दिली, तर सगळ्या पक्षांची, सगळ्या लोकांची, कुटुंबियांची, जे समजा मृत आहेत त्यांच्या कुटुंबियांना सो कळेल की बाबा आपल्या कुटुंबातला हा माणूस गेला आहे, अजून त्याचं नाव आहे का तिथे. मग त्याच्या नावाने कोणी दुसरंच मतदान करतं का, याचा शोध पक्ष घेऊ शकतात, राजकीय पक्ष. आणि हे घेऊ शकतील शोध याच्याबद्दल जाब विचारू शकतील की माझं नाव का काढलं, हे विचारण्याचा मला अधिकार आहे. कारण मताधिकार हा बेसिक अधिकार आहे लोकांचा. एक वोट एक निवडणूक असं आपण म्हणतो, एक व्यक्ती एक वोट, हा अतिशय पवित्र अधिकार आहे. गरीब, श्रीमंत, दलित, ओबीसी, ब्राह्मण, मराठा काही संबंध नाही याचा. हिंदू, मुस्लिम सगळ्यांना सारखा अधिकार आहे. आणि जर मला न विचारता, काहीही कारण नसताना माझे मतदार यादीतनं नाव काढलं जात असेल, आणि मग मी जर त्याच्या संबंधी माहिती विचारली, तर इतके दिवस म्हणाल की आधार कार्ड, आधारचा काही आधार आम्ही मानणार नाही म्हणून. आता सांगण्यात आलेलं आहे की आधार कार्ड दाखवून किंवा त्याचा पुरावा देऊन मी मतदार आहे, हा पुरावा, हा ते आधार म्हणून मानायला पाहिजे. आणि मी अर्ज केला तर मला माहिती मिळाली पाहिजे की माझं नाव का कापलं, का वगळलं माझं नाव, किंवा माझं नाव यादीत दोनदा का आहे. जे काही असेल ते मला माहिती विचारते. आधार हा आधार मानलेला आहे आता निवडणूक आयोगाने, मानायला सांगितलं आहे सुप्रीम कोर्टाने. अगोदर ते म्हणत होते की आधार काही तसं हे नाही म्हणून. 10-11 डॉक्युमेंट्स मागत होते. सगळ्यांकडे या डॉक्युमेंट्स नाहीत. मग जन्म दाखला असेल, मतदान ओळखपत्र, सगळ्यांकडे अनेक 11 कागदपत्र, डॉक्युमेंट्स नाही आहेत. आणि ती मागितली जात होती कारण ती डॉक्युमेंट्स नाही आहेत आणि त्यांना वगळता येईल. आणि जे आपल्या सोयीचे नाही आहेत, म्हणजे जे भाजपचे मतदार नाही आहेत किंवा NDAचे मतदार नाही आहेत, त्यांना वगळायचं, असा यांचा डाव होता. आणि त्यासाठी आधार म्हणजे आम्ही मानणारच नाही. आधार मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये ते आलं. नंदन नीलकेणी वगैरे त्याच्यावरती काम केलेलं होतं. आणि आधार हे आपलं बेसिक ओळखपत्र आहे. आपली ओळख आधारच्या माध्यमातूनच होते म्हणून सरकार तेव्हा सांगत आलं. मग आता म्हणतात की आधार आम्ही हे बेसिक डॉक्युमेंट म्हणून मानणारच नाही म्हणून, तुमच्या ओळखीचं म्हणून. त्यामुळे न्यायालयाने ठोकून काढलेले, हे चालणार नाही म्हणून. आणि ही सगळी माहिती तुम्ही अगदी बूथ लेवलपर्यंत, गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत सगळीकडे तुम्ही दिली पाहिजे, अवेलेबल केली पाहिजे. एक वेबसाईट तयार करा, तिथे ही सगळी माहिती टाका. आणि ती त्याची ज्याला म्हणतात छापील प्रतसुद्धा सगळीकडे लावायला सांगितलेली आहे. आणि ती माहिती आपलं त्या यादीत नाव आहे की नाही हे चेक करणं, त्याबद्दल जाब विचारणं, खुलासा मागणं, अधिक माहिती विचारणं, याचा अधिकार मतदाराला आहे. हे मान्य केले आणि निवडणूक आयोगाला सांगितलं की हे तुम्ही केलंच पाहिजे. निवडणूक आयोगाला सणसणीत चपराक मारलेली आहे. आणि आता हे जे SIR म्हणजे विशेष पडताळणी आहे, त्याबद्दलच मुळात प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण ही विशेष पडताळणी आता याच्यानंतर बिहारप्रमाणेच केरळमध्ये, आणखीन काही राज्यांमध्ये ती लगेच होणार आहे. आणि त्याच्यानंतर ती देशभर राबवली जाणार आहे. मग देशभर राबवताना काय काळजी घेतली पाहिजे, नाही तर अशीच नावं सटासट वगळायला सुरुवात केली तुम्ही तर कसं काय चालेल. मग ही लोकशाही आहे की काय? लोकशाही आहे? लोकशाही नाहीच आहे. लोकशाहीचा गळा आवळतोय आपण. आणि म्हणून
आजच राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना अतिशय योग्य सल्ला दिला. त्यांनी सांगितलं की मतदार याद्यांवर लक्ष ठेवा. मतदार याद्यांमध्ये काही फेरफार झाले असतील ते योग्य झालेत की नाही ते बघा, नाहीतर विरोधकांची नावं गडप करायची, त्याच्यातनं बोगस नावं घुसवायची, असं काही प्रकार चालू शकतात. बोगस नावं अनेक ठिकाणी घुसवण्यात आलेली आणि संशय आहेच त्याच्याबद्दल. आता त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाला अशी चपराक मारलेली आहे. मी तुम्हाला सांगतो तसंच आज पवन खेरा जे काँग्रेसचे अतिशय हुशार तडफदार अशा प्रकारचे प्रवक्ते आहेत, गोदी मीडियावर जाताना सुद्धा ते अंजना ओम कश्यप असेल नाही तर कोणी चमचे जे आहेत मोदी सरकारचे, त्या सगळ्या अँकर्सना ते ऑन द स्पॉट झापतात. कोणीही धर्मवादी काही प्रश्न विचारला धर्मवादी राजकारण करण्यासाठी तर ते अंजना ओम कश्यपला झापलं होतं त्यांनी. ती म्हणाली की तिने असा प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम तिला करायचं होतं. त्यांनी सांगितलं या प्रश्नाचं मी अशा तुम्हाला हवं तर उत्तर देणारच नाही, मला हिंदू मुस्लिम करायचं नाही. नाही तुम्हाला माहिती द्यायला लागते पण मी ते देणार नाही, तुम्हाला हवं ते देणार नाही असं ठणकावून सांगितलं. आणि तुम्ही मला बोलवले तेव्हा मला जे बोलायचे तेच मी बोलणार असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. योग्यच केलं. हे जे सगळे चमचे आहेत लोक अँकर्स त्यांना सणकावलंच पाहिजे अशा प्रकारे. ते पवन खेरा नेहमीच सणकावलं. त्या पवन खेरा यांनी सांगितलं की आम्ही राहुल गांधींनी कर्नाटकमधल्या एका मतदारसंघाची मागणी केली तर त्याची माहिती आम्हाला मिळवायला 6 महिने लागले. आणि हे जे तुमचे अनुराग ठाकूर आहेत जे गोली मारो सालोंको असं म्हणणारे आणि ज्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही ते अनुराग ठाकूर, त्या अनुराग ठाकूर जे भाजपचे नेते आता ज्येष्ठ नेते म्हणायला लागेल त्यांना, ते म्हणाले की 3-4 रायबरेली, वायनाड, डायमंड हार्बर आणि कनौज या लोकसभा मतदारसंघात मतदार नोंदणीमध्ये अनियमितता झाली आणि अशी करून त्यांनी माहिती दिली. पवन खेडा म्हणाले की आम्हाला जी माहिती पटकन मिळत नाही ती तुम्हाला कशी काय मिळाली इतकी पटकन. याचाच अर्थ निवडणूक आयोग हा गुलाम आहे का असा प्रश्न निर्माण होतो. आम्ही जर प्रश्न विचारले तर ॲफिडेव्हिटवरती हे करा किंवा गुन्हा नोंदवा अशी भाषा सुरू होते असं पवन खेडा म्हणाले. राहुल गांधींनी काही प्रश्न विचारले की त्यांना टोल करायचा, शिव्या द्यायच्या, त्यांना अक्कल नाही, त्यांच्या मनावरती परिणाम झालेला आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये टाकायला पाहिजे, पप्पू आहेत अशी शिवीगाळ सुरू होते. पण राहुल गांधींनी पुराव्यानिशी दाखवून दिलेलं आहे कर्नाटकमध्ये काय घडलं आणि त्यांना माहिती मिळवायला 6 महिने लागले. एक टीम त्यांनी अपॉइंट केली होती, यांना पटकन माहिती मिळाली. आणि ते म्हणाले की प्रियंका गांधींच्या मतदारसंघात अमुक तमुक झालं. पवन खेडा म्हणाले की त्यांना प्रियंका गांधी 4-5.5 लाखाच्या मताधिक्याने जिंकून आलेली, 4 लाखाच्या वर तर नक्कीच. समजा तिच्या याच्यामध्ये काही समजा बोगस मतदान झालं असेल तरीसुद्धा ते बोगस मतदान काही ते आकडा सांगितला होता तो 50-60 हजारच्या आसपास होता. समजा झालं असं खरं मानलं तरी प्रियंकाचा दणदणीत विजय झाला होता तिथे किंवा झाला असताच. म्हणजे तेव्हा प्रियंका गांधीवरती हा राग व्यक्त करायचा, राहुल गांधींवर टीका करायची की त्यांच्या पक्षामध्ये त्याबद्दल प्रमोशन मिळतं, बढती मिळते, त्याबद्दल खुश होतात लोक. आणि पवन खेराने असं सांगितलं की वाराणसीमध्ये मोदींचं मताधिक्य कमी झालेलं होतं. त्यांनी आकडा सांगितला तो मात्र चुकीचा होता की 1 लाख मतांनी फक्त मोदी जिंकले. आणि त्यांना जर बूस्टर डोस मिळाला नसता तर मात्र त्यांचा काय झालं असतं. बूस्टर डोसमध्ये तुम्हाला कळलं की म्हणजे निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून काही गडबडी झाली का, धांदल झाली का असा संशयच त्यांनी व्यक्त केला. असं झाल्याचाच आरोप केला करतो त्यांनी पवन खेडाने. आता तुम्हाला सांगतो की मोदींचं मताधिक्य कसं होतं जर आपण बघितलं तर 2014 साली 3,72,000 मतांनी मोदी विजय झाले. त्यावेळी केजरीवाल त्यांच्या विरोधात होते. केजरीवाल दुसरे आले आणि अजय राय काँग्रेसचे ते तिसरे आले. 2019मध्ये त्यांचं मताधिक्य किती होतं मोदींचं वाढलं 4,79,000 आणि यावेळीचं मताधिक्य जे आहे ते कमी 1,52,000 मला वाटतं काहीतरी असं 1,52,000 आणि 3 फेऱ्यामध्ये पहिल्या 3 फेऱ्यात त्यांच्या पुढे
अजय राव काँग्रेसचा उमेदवार पुढे होता पहिले 3 फेऱ्या, आणि नंतरच्या फेऱ्या सगळे झाल्या मतमोजणीच्या, त्यामध्ये मोदी पुढे 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 असे होते, पण फार काही मताधिक्य नाही, 1,52,000 आहे. आणि त्याच्याबद्दलच संशय व्यक्त केला पावनखेडाने की तिथेही हेराफेरी झाली असू शकते म्हणून, आणि आम्ही माहिती काढणार आहोत असं ते म्हणाले. आता ते असं म्हणाले की मोठाबाई आणि छोटाबाई यांची आता भीती कोणाच्यामध्ये राहिलेली नाही आहे. लोक आता बोलायला लागलेले आहेत. मोठाबाई आणि छोटाबाई म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा. आणि ते असं म्हणाले की योगी आदित्यनाथ यांची खुर्ची सुद्धा काही सुरक्षित आहे असं नाही. याचा अर्थ असा आहे की भाजपने अनेक गडबडी सुरू आहेत. त्यांना अध्यक्ष नेमता येत नाही. आता कोण नेमायचा हे ठाव ठिकाणा नाही आहे. मोदी 75 वर्षाचे होत आहेत, ते रिटायर व्हावेत अशी अनेकांची इच्छा आहे संघ परिवारामध्ये, भाजपमध्ये. त्यामुळे या भाजपमध्ये आता बऱ्याच काही गडबडी चालू आहेत. मोदींची लोकप्रियता पूर्वी इतकी राहिली नाही, त्यामुळे तेवढा धाकही राहिला नाही आहे, आणि हळूहळू नवनवीन माहिती पुढे येईल असं ते म्हणतात. आता हे जसे नोटा चोर आहेत, नोटा चोर म्हणजे कसे की नोटाबंदी आणली तेव्हा अनेकांनी आपल्या नोटा ज्या आहेत, बाद झालेल्या नोटा, त्या अगोदरच बदलून टाकलेल्या होत्या, बदलून घेतलेल्या होत्या, आणि यामध्ये बऱ्याच गडबडी झाल्या त्यावेळी. म्हणून नोटा चोर असं म्हणतात काही लोकांना. तुम्हाला माहिती आहे काही लोक म्हणजे कोण. आणि आता व्होट चोर असं एक फार गाणं एक आहे, किंवा काय म्हणतात पद्यावली म्हणा, एक व्हिडिओ असा अप्रतिम केलेला आहे काँग्रेसने. व्होट चोर अशा प्रकारचा आरोप करणारा हा व्हिडिओ आहे. आणि हे नोट चोर आता व्होट चोर, हे मतांची चोरी करतायत. राहुल गांधी यांनी खुलेआम आरोप केलेला, असा सप्रमाण आरोप केलेला आहे. आणि काँग्रेसचे लोक आता त्या दृष्टीने कामाला लागलेले आहेत. उशिरा का होईना काँग्रेस पक्ष जागा झालेला आहे. आणि न्यायालयामध्ये सुद्धा आपण म्हणतो की देर है लेकिन अंधेर तो नाही आहे. निवडणूक आयोग जी माहिती द्यायला कसरत होता, माहिती देण्याची टाळाटाळ करत होता, आम्ही माहिती देऊच शकत नाही असं म्हणत होता, आम्ही माहिती देणार नाही असं म्हणत होता, आणि उघड ज्या मतदारांचा हक्क डावलला जात होता, बोगस लोक घुसवले जात होते, यादीमध्ये संशयास्पद बदल होत होते, आणि याबद्दल आम्ही काहीच सांगणार नाही, आम्ही सगळं दडवून ठेवू, आमचं आम्ही बघू, आम्ही काहीच सांगू शकत नाही, मग गोपनीय आहे हे सगळं. आणि हे निवडणूक आयोग कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, आम्ही कोणालाही उत्तरदायी नाही, अशा प्रकारे जो पवित्रा घेतला होता त्या निवडणूक आयोगाच्या कानफटात मारलेले सुप्रीम कोर्टाने हे लक्षात घ्या. हे लोक महाशक्तीवाले अनेक धांदली करतात, गडबडी करतात, बोगसपणा करतात, खोटारडेपणा करतात, ढोंगीपणा करतात. या लोकांना एक्सपोज केलंच पाहिजे. राहुल गांधी निडरपणे करतात, आणि त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेसमधली रिसर्च टीम असेल, प्रवीण चक्रवर्तींसारखे लोक असतील, कर्नाटकमधले लोक असतील, पवन खेडांसारखे लोक असतील, ते खूप काम करतात, चांगलं काम करतात. आणि हेच राज्यात काँग्रेसच्या लोकांनी केलं पाहिजे. आज उद्धव ठाकरे जनसुरक्षा विधेयकाचा समाचार घेताना ते म्हणाले की आपली लोकशाही जी आहे ते सुप्रीम कोर्टाच्या दरवाजात तिथे तडफडत बसलेली आहे, आणि ही न्याय पाहिजे, न्याय मिळत नाही आहे. शरद पवार यांच्या पक्षाचं आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं तर फोडला गेला पक्ष, आणि ती जी केस आहे ती अजून पुढे ढकलली जाते आहे. कोणाचा दबाव आहे का नाही माहीत नाही मला, पण अजूनही न्यायव्यवस्थेबद्दल आशा वाटावी अशी स्थिती आहे. मला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट आज न उद्या या ज्याला मिंधे गट म्हणतात, आणि मी ज्याला सिंचन गट म्हणतो, मी मिंधे गटाला मी समृद्धी गट म्हणतो, समृद्धी महामार्गामधनं ज्यांची समृद्धी निर्माण झाली तो समृद्धी गट, आणि सिंचन गट म्हणजे सिंचनामध्ये पैसे खाऊन जो पक्ष तयार झाला, मजबूत झाला, पुष्ट झाला, तो पक्ष अजितदादांचा पक्ष. हे दोन्ही बोगस पक्ष आहेत, नकली पक्ष आहेत,
आणि त्यांना न्याय मिळत नाही. तरी देखील आज ना उद्या सर्वोच्च न्यायालय न्याय मिळेल. जसं म्हणतात की खुदा के घर देर है लेकिन अंधेर नाही, तसंच न्यायदेवतेच्या मंदिरामध्ये आज ना उद्या न्याय मिळेल. आणि त्यानंतर निवडणूक आयोग असेल किंवा ED सारख्या यंत्रणा असतील, त्या किती बदमाशी करत आहेत, त्यांचा खरा चेहरा जो असतो तो टराटरा फाडून टाकण्यात येईल अशी आशा करतो. माजी निवडणूक आयुक्त राजीव कुमार ते कुठे आहेत सध्या? जे मोदींचे लाडके होते, लाडके भाऊ होते त्यांचे, ते कुठे आहेत? ह्या निवडणूक आयोगची रया सगळी घालवली गेली आहे. म्हणून या दिशाहीन किंवा सत्ताधाऱ्यांच्या मागे लागलेल्या, त्यांची चमचेगिरी करणाऱ्या निवडणूक आयोगाला कोणीतरी जागा दाखवून देण्याची गरज होती, की तुमचं कर्तव्य काय ते त्यांना सांगण्याची गरज होती. म्हणूनच निवडणूक आयोगाला जी कानफाटात मारलेली आहे ती अतिशय योग्य आहे. आता तरी निवडणूक आयोगाला अक्कल येईल आणि ते आपल्या कर्तव्य पालनापासून दूर जाणार नाहीत अशी आशा करूया. तुर्तास इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल बघा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि व्हिडिओ व्हायरल करा. थँक्यू.